Hello everyone, welcome to all in online lecture series of subject biology. You are learning the topic biomolecules. In this topic you are learning about the enzymes. So in today's lecture you will learn about the nomenclature of enzymes and classification of the enzymes, these 2 points. Okay, then first, nomenclature of enzymes. Nomenclature means the art of giving the name टू ॲन ऑब्जेक्ट. कोणतंही ऑब्जेक्ट असेल त्याला नाव देण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणायचं नॉमेनक्लेचर. तसंच एन्झाम्सनासुद्धा एक स्पेसिफिक असं नाव दिलं जातं आणि त्यानुसार त्याच्या व्हेरियस मेथड्स आहेत. सो देअर आर व्हेरियस वेज ऑर द मेथड्स ऑफ नेमिंग दी एन्झाम्स. अशा आपण 4 प्रकारच्या मेथड्स आज स्टडी करणार आहोत. सो द फर्स्ट इज enzymes are named by adding suffix ase. एन्झाम हे ASE या सफिक्सने तयार केलं जातं टू द नेम ऑफ द सबस्ट्रेट. जो काही सबस्ट्रेट आहे म्हणजेच एखादी केमिकल रिॲक्शन होताना जे सबस्टन्स एकमेकांमध्ये रिॲक्ट होतात दीज आर द सबस्ट्रेट. म्हणजे ज्याच्यावरती एन्झाम ॲक्ट होणार आहे तो सबस्टन्स म्हणजे काय तर सबस्ट्रेट. तर सबस्ट्रेटचं जे नाव आहे त्याच्या मागे त्याच्या पुढे ASE लावून त्यानुसार एन्झाम तयार केलं जातं. सी हियर एन्झाम्स आर नेम्ड बाय ॲडिंग द सफिक्स ASE टू द नेम ऑफ द सबस्ट्रेट ऑन विच दे ॲक्ट. फॉर एक्झाम्पल प्रोटीएजेस, सुक्रेजेस, न्यूक्लिएजेस. दीज आर 3 डिफरंट काइंड्स ऑफ दी एन्झाम्स. आता ते ॲक्ट कोणावरती होणार? सी हियर दिस फर्स्ट proteases. So it acts on a protein. Here protein is the substrate. त्याच्या इथे प्रोटीन ची स्पेलिंग संपल्यानंतर इथे शेवटी ASE ॲड केलं जातं. अगेन अनदर इज सुक्रेज. सी हियर इज द सुक्रेज ॲक्ट्स ऑन दी सुक्रोज. सुक्रेज जे आहे ते सुक्रोजवरती ॲक्ट होतं. अगेन न्यूक्लिएजेस विच ॲक्ट ऑन ए न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे जो सबस्ट्रेट आहे तिथे ASE त्याला ASE हा सफिक्स लावून ते एन्झाम्सचं नाव दिलं जातं. दिस इज द फर्स्ट वे ऑफ नेमिंग दी एन्झाम्स. Then the second way is the enzymes can be named according to the type of function they perform. कोणत्या प्रकारचं फंक्शन ते परफॉर्म करता आहेत. म्हणजे एखादी केमिकल रिॲक्शन व्हायची असेल तर तिथे कोणतं फंक्शन कॅरी आउट केलं जाणार आहे त्यानुसार एन्झाम्सना नाव दिलं जातं. फॉर एक्झाम्पल द फर्स्ट एक्झाम्पल इज डिहायड्रोजिनेज रिमूव्ह हायड्रोजन. तर डिहायड्रोजिनेज टाईप ऑफ जर एन्झाम असेल तर ते काय करणार? सबस्ट्रेटमधून हायड्रोजन रिमूव्ह करणार. हायड्रोजन रिमूव्ह करणे. देन द सेकंड इज कार्बोक्सिलेज मीन्स ॲड CO. कार्बन ऑक्सिजन ॲड केला जातो मीन्स द कार्बोक्सिलेज एन्झाम ॲक्ट ॲज CO. ॲडिशन ऑफ CO. देन डिकार्बोक्सिलेज. हियर डी मीन्स रिमूवल. सो हियर रिमूवल ऑफ CO2 टेक्स प्लेस. CO2 ग्रुप रिमूव्ह केला जातो. देन द फोर्थ एक्झाम्पल इज ऑक्सिडेजेस हेल्पिंग इन ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेजेसचे एन्झाम आहे ते ऑक्सिडेशनसाठी रिस्पॉन्सिबल असणार. तसंच रिडक्टेजेस एन्झाम युजफुल इन रिडक्शन रिॲक्शन. आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या 2 प्रकारच्या रिॲक्शन्स असतात. ऑक्सिडेशनमध्ये काय होतं? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन अँड द रिमूवल ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड द हायड्रोजन. आणि त्याच्याबरोबर अपोजिट रिॲक्शन रिडक्शनची असते. तिथे ॲडिशन ऑफ हायड्रोजन and also the addition of electrons and the removal of oxygen. मग अशा ठिकाणी अशा टाईपचे एन्झाम्स यूज केली जातात. सो द सम एन्झाम्स आर नेम्ड अकॉर्डिंग टू द सोर्स फ्रॉम विच दे ऑप्टेन. दिस इज द थर्ड वे ऑफ नेमिंग द एन्झाम. व्हॉट इज इट इज? अकॉर्डिंग टू द सोर्स फ्रॉम विच दे आर ऑप्टेन. कोणत्या सोर्समधून ते आपण घेतलेलं आहे एन्झाम त्याच्यानुसार त्याला नाव दिलं जातं. सो द एक्झाम्पल्स आर पेपेन फ्रॉम पपया. पपयामधून पेपेन एक्स्ट्रॅक्ट केलं जातं म्हणून त्याला पेपेन नाव आहे. देन ब्रोमेलिन हे जे एन्झाम आहे फ्रॉम द मेंबर ऑफ ब्रोमेलियासी फॅमिली. ब्रोमेलियासी जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये
म्हणजे फॉर एक्झाम्पल वेल नोन एक्झाम्पल इज पायनॅपल. ब्रोमेलियासी फॅमिलीमध्ये पायनॅपल्स येतात. मग अशा प्रकारची फ्रूट्स आहेत की ब्रोमेलियासी फॅमिलीमध्ये येतात. तर अशांपासून ब्रोमेलिन हे एन्झाम एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. सो द फोर्थ वे ऑफ नेमिंग द एन्झाम इज अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल कोड ऑफ एन्झाम नॉमेनक्लेचर. मग यामध्ये काय केलं जातं, अकॉर्डिंग टू द इंटरनॅशनल कोड ऑफ एन्झाम नॉमेनक्लेचर, द नेम ऑफ ईच एन्झाम, प्रत्येक एन्झामचं जे नाव आहे, द नेम ऑफ ईच एन्झाम एंड्स विथ ASE, त्याचा शेवट जो आहे तो ASEने होतो. अँड कन्सिस्ट ऑफ डबल नेम, आणि 2 नावं असतात त्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल ऑक्सिडेजेस बघितलं, हे एकच नाव आहे की जे ऑक्सिडेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. बट अकॉर्डिंग टू द इंटरनॅशनल कोड ऑफ एन्झाम नॉमेनक्लेचर सिस्टीम, सच टाईप ऑफ एन्झाम्स हॅव अ डबल नेम. सो द फर्स्ट नेम इंडिकेट्स द नेचर ऑफ सबस्ट्रेट, सबस्ट्रेटचं नेचर काय आहे त्यानुसार फर्स्ट नेम असतं एन्झामचं, अपॉन विच द एन्झाम ॲक्ट. अँड द सेकंड नेम इंडिकेट्स द रिॲक्शन कॅटलाइज, कोणत्या प्रकारची रिॲक्शन कॅटलाइज्ड करायची आहे, कोणत्या प्रकारची रिॲक्शन होण्यासाठी एन्झामची मदत लागणार आहे, त्या रिॲक्शनच्या कॅरेक्टर किंवा त्या रिॲक्शननुसार सेकंड नेम असतं. सी पायरुव्हिक डिकार्बोक्झिलेज, हे एन्झाम आहे. इथे 2 वर्ड्स आहेत. द फर्स्ट नेम इज पायरुव्हेट अँड द सेकंड नेम इज डिकार्बोक्झिलेज. सो धिस एन्झाम कॅटलायझेस द रिमूव्हल ऑफ CO2. CO2 रिमूव्ह होणार आहे म्हणून डिकार्बोक्झिलेज मी रिमूव्हल होण्याची रिॲक्शन आहे, त्यामुळे सेकंड नेम जे आहे ते डिकार्बोक्झिलेज आहे. फ्रॉम द सबस्ट्रेट पायरुव्हिक, आणि पायरुव्हिकवरती ते ॲक्ट होणार आहे म्हणून फर्स्ट नेम इज पायरुव्हिक. आणि कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह होणार आहे म्हणून डिकार्बोक्झिलेज. सो पायरुव्हिक डिकार्बोक्झिलेज एन्झाम. देन द सेकंड एक्झाम्पल इज द एन्झाम ग्लुटामेट पायरुव्हेट. दिस इज द एन्झाम ग्लुटामेट पायरुव्हेट. ट्रान्स अमायनेज कॅटलाइज द ट्रान्सफर ऑफ अमिनो ग्रुप, अमिनो ग्रुप ट्रान्सफर होणार आहे म्हणून ट्रान्स अमायलेज फ्रॉम द सबस्ट्रेट ग्लुटामेट टू अनदर सबस्ट्रेट पायरुव्हेट. आता इथे बघा ग्लुटामेटचं कन्व्हर्जन पायरुव्हेटमध्ये होणार आहे आणि हे कन्व्हर्जन होताना ॲमिनो ग्रुप ट्रान्सफर केला जाणार आहे ग्लुटामेटकडून पायरुव्हेटकडे. सो ट्रान्स अमायनेज त्याचं फंक्शन काय आहे तर ट्रान्सफर ऑफ ॲमिनो ग्रुप फ्रॉम ग्लुटामेट टू पायरुव्हेट. सो ट्रान्सफरेज अँड ग्लुटामेट पायरुव्हेट ट्रान्सफरेज असं त्या एन्झामचं नाव आहे. सो दीज आर 4 वेज ऑफ नेमिंग दी एन्झाम्स, नॉमेनक्लेचर ऑफ एन्झाम. फर्स्ट वे by adding the suffix ASE to the substrate name. The second way is according to the type of function they perform. And the third way is according to the source from which they are extracted. And the fourth way is according to International Code of Enzyme Nomenclature System. Here the enzymes have more than one name. एकापेक्षा जास्त नावं त्या एन्झाममध्ये येतात. So this is the nomenclature of enzyme. Now let's study about the classification of enzymes. So enzymes are classified into 6 different groups. So the first group is oxidoreductases. So this type of enzymes act on the oxidation and reduction reactions. I'm already told you what is mean by oxidation and what is mean by reduction. Oxidation means here the gaining of oxygen takes place, म्हणजे इथे oxygen add होतो, and the removal of electrons and hydrogen takes place. And in case of reduction, this is the opposite to the oxidation. In case of reduction, here the addition of hydrogen takes place and also the addition of electron takes place and the removal of oxygen takes place. So these are oxidation and reduction reactions. So oxidoreductase and for this requires oxidoreductases type of enzyme. So here what happens, reactions by the transfer of hydrogen and oxygen takes place. If it is reduction type of reaction, so here transfer of oxygen takes place, and if it is oxidation type of reaction, then there transfer of hydrogen takes place. So the example is
अल्कोहोल डिहायड्रोजिनेज हे एक्झाम्पल आहे. तर हे अल्कोहोल डिहायड्रोजिनेज काय करतं तर अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डिहाइडमध्ये करतं. आता हे कन्वर्जन होण्यासाठी तिथे डिहायड्रोजिनेशन होणं गरजेचं आहे. सो इट रिक्वायर्स दॅट डिहायड्रोजिनेज means the removal of hydrogen. Here removal of hydrogen takes place means it is a oxidation type of reaction. So here what happens, the hydrogen which is removed by the alcohol, this hydrogen is it takes by the NAD. तो हायड्रोजन रिमूव्ह झालेला कोण घेतं, NAD घेतं. सो अल्कोहोल कन्वर्ट इंटू अल्डिहाइड अँड NAD कन्वर्ट इंटू NaDH2. अल्कोहोलने रिमूव्ह केलेला हायड्रोजन NADने घेतला आणि NADचं कन्वर्जन NaDH2 झालं. सो फॉर दिस कन्वर्जन इट रिक्वायर्स द एन्झाइम अल्कोहोल डिहायड्रोजिनेज. म्हणजे इथे अल्कोहोलचं कन्वर्जन होणार आहे आणि त्यामध्ये डिहायड्रोजिनेज प्रोसेस होणार आहे, म्हणून अल्कोहोल डिहायड्रोजिनेज हे एन्झाइम लागतं. सो दिस इज द फर्स्ट टाईप. देन द सेकंड इज ट्रान्सफरेजेस. आता इथे ह्या एन्झाइमच्या नावामध्येच त्याचा मिनिंग आहे. ट्रान्सफरेज मीन्स ट्रान्सफर. इथे सर्टन ग्रुप ट्रान्सफर केला जाणार. सो दीज एन्झाइम्स कॅटलाइज द ट्रान्सफर ऑफ सर्टन ग्रुप्स बिटवीन टू मॉलिक्युल्स. दोन मॉलिक्युल्स आहेत, हा एक मॉलिक्यूल आहे आणि हा एक मॉलिक्यूल आहे. या मॉलिक्यूलचं कन्वर्जन या मॉलिक्यूलमध्ये होणार आहे. सो हियर द वन ग्रुप विच इज प्रेझेंट ऑन दिस मॉलिक्यूल is after conversion this group transfer to the another molecule आणि हा जो ग्रुप इथून ट्रान्सफर होऊन तो इथे अटॅच होणार. मीन्स ट्रान्सफर टेक्स प्लेस, ट्रान्सफर ऑफ सर्टन ग्रुप्स टेक्स प्लेस. सो हियर एक्झाम्पल इज ग्लुकोकायनेज एन्झाइम. आता हे ग्लुकोकायनेज एन्झाइम काय करतं, हे ग्लुकोजवरती ॲक्ट होतं आणि त्यामधले बॉन्ड्स ब्रेक करतं. ग्लुकोकायनेज. मग इथे काय होतं, ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होणार. मग इथे ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये एक ग्रुप ॲड होऊन म्हणजे एका दुसऱ्या ग्रुप करून याच्याकडे ग्लुकोजकडे हा ग्रुप ट्रान्सफर केला गेला आणि त्याचं कन्वर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट झालं. मग यामध्ये कोणता ग्रुप अटॅच झालेला आहे तर फॉस्फेट ग्रुप. मग हा फॉस्फेट कुठून मिळणार तर ATP कडून मिळणार. मग यासाठी ATPचं ब्रेकडाऊन होणं गरजेचं आहे आणि ATP ब्रेकडाऊन झाला की ADP plus IP means inorganic phosphate it forms. So ADP adenosine diphosphate and IP means inorganic phosphate. एक फॉस्फेट निघून गेल्यामुळे ATPचं कन्वर्जन ADP मध्ये होणार आहे. मग हा जो सेपरेट झालेला इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे तो ग्लुकोजला अटॅच्ड होतो आणि आफ्टर ॲडिशन ऑफ दिस फॉस्फेट ग्रुप टू द ग्लुकोज इट फॉर्म्स ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि हा जो फॉस्फेट ग्रुप आहे तो ग्लुकोजच्या 6 कार्बनला जाऊन अटॅच्ड होतो आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होतं आणि फायनली एक फॉस्फेट ग्लुकोजला अटॅच झाल्यामुळे ATP मधला एक फॉस्फेट कमी होतो, त्यामुळे ADP फॉर्म होतो. सो दिस इज द ADP. So here transfer of phosphate group takes place. This is the transferases enzymes. Then the third class is hydrolases. So these are enzymes catalyze hydrolytic reactions. हायड्रोलायटिक रिॲक्शन्स इथे कॅटलाइज केल्या जातात. हायड्रोलायटिक रिॲक्शन्स मीन्स द रिॲक्शन्स वेअर द ब्रेकिंग ऑफ केमिकल बॉन्ड टेक्स प्लेस अँड फॉर सच ब्रेकिंग इट रिक्वायर्स दी वॉटर मॉलिक्युल्स. हायड्रोलायटिक रिॲक्शन्समध्ये काय होतं, केमिकल बॉन्ड्स ब्रेक होतं आणि ते ब्रेक होण्यासाठी तिथे वॉटरची गरज असते. अशा टाईपच्या रिॲक्शन्सना हायड्रोलायटिक रिॲक्शन्स कन्सिडर केलं जातं. सो दीज क्लास इन्क्लूड्स अमायलेजेस, प्रोटीएजेस, लायपेजेस अशा टाईपची त्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत. अमायलेजेस काय करतं, दॅट एन्झाइम्स कॅटलाइज द हायड्रोलायसिस ऑफ स्टार्च इनटू शुगर्स. आता स्टार्च जे आहे पॉलिसॅकराइड आहे, त्याच्यामधले केमिकल बॉन्ड्स ब्रेक होतात. त्याच्यामध्ये असलेले जे ग्लायकोसायडिक बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होतात आणि ते ब्रेक वॉटरच्या प्रेझेन्समध्ये आणि ते ब्रेक होण्यासाठी अमायलेजेस एन्झाइम लागतं. सो अमायलेजेस कन्वर्ट स्टार्च इनटू शुगर्स. देन द अनदर एक्झाम्पल इज प्रोटीएजेस. मग इथे प्रोटीएजेस एन्झाइम काय करतं, प्रोटीन्समधले जे बॉन्ड्स आहेत पेप्टाईड बॉन्ड्स ते ब्रेक करतं वॉटरच्या प्रेझेन्समध्ये आणि त्यांचं कन्वर्जन परत ॲमिनो ॲसिड्समध्ये होतं. त्यानंतर लायपेजेस हे लिपिडवरती ॲक्ट होतं
आणि लिपिड म्हणजेच फॅटवरती ॲक्ट होऊन मीन्स हे हायड्रोलायसिस ऑफ फॅट्स टेक्स प्लेस आणि मग फॅटपासून मग त्याचे सिम्पल फॉर्म्स तयार होतात लायपेजेस एन्झाईममुळे. आता इथे आपण एक्झाम्पल घेऊया सुक्रेज. आता सुक्रेज कोणावरती ॲक्ट होणार तर सुक्रोजवरती. आणि सुक्रोज इज द डायसॅकराइड. मग सुक्रोजवरती ॲक्ट झाल्यावर सुक्रोजमध्ये जे केमिकल बॉन्ड्स आहेत म्हणजे जो ग्लायकोसायडिक बॉन्ड आहे तो ब्रेक होणार आणि 2 वेगळे मोनोसॅकराइड्स तयार होणार, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. ओके. आणि पुन्हा इथे वॉटर मॉलिक्यूल ॲड झाला की त्याचं कन्वर्जन सुक्रोजमध्ये होऊ शकतं. मीन्स हिअर हायड्रोलायटिक रिॲक्शन टेक्स प्लेस. सुक्रोज कन्वर्ट इंटू ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. दिस इज द थर्ड क्लास. Then the fourth class of the enzyme is lyases. So these lyases enzymes are involved in elimination reaction. Elimination means to remove. रिमूव्ह करणे मीन्स एलिमिनेट. सो एलिमिनेशन टाईप ऑफ जे रिॲक्शन्स आहेत त्यांच्यासाठी लायजेस एन्झाम्स लागतात. सो दीज एन्झाम्स आर इन्वॉल्व्ड इन एलिमिनेशन रिॲक्शन्स रिझल्टिंग इन द रिमूव्हल ऑफ ए ग्रुप ऑफ ॲटम्स फ्रॉम सबस्ट्रेट मॉलिक्यूल टू लिव्ह अ डबल बॉन्ड. सबस्ट्रेट मॉलिक्यूलमधला एक स्पेसिफिक ग्रुप रिमूव्ह केला जातो आणि त्यामुळे त्यामध्ये असलेला डबल बॉन्ड्स आहे तो निघून जातो. सो एक ग्रुप निघून गेल्यामुळे तिथे डबल बॉन्ड येतो. सो इट इन्क्लूड्स अल्डोलेजेस, डिकार्बोक्सिलेजेस अँड डिहायड्रेटेड्स अशा टाईप्सचे एक्झाम्पल्स येतात. अल्डोलेजेस मीन्स ॲक्ट ऑन अल्डिहाइड. डिकार्बोक्सिलेजेस मीन्स हिअर रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड टेक्स प्लेस. डिहायड्रेटेजेस मीन्स हिअर रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल टेक्स प्लेस. अशा टाईपच्या रिॲक्शन्स यामध्ये येतात. म्हणजे इथे का होतं, एक ग्रुप निघून गेल्यामुळे तिथे एक डबल बॉन्ड फॉर्म होतो. सिंगल बॉन्ड मधला एक ग्रुप निघून गेल्यामुळे इथे काय होणार, डबल बॉन्ड फॉर्म होणार. सो एक्झाम्पल इज फ्युमॅरेट हायड्रेटेज. So this fumarate hydratase enzymes is responsible for such elimination type of reactions. See, हिस्टिडीन इज अ अमिनो ॲसिड. हिस्टिडीन हे काय आहे, ते एक अमिनो ॲसिड आहे. त्याचं कन्वर्जन हिस्टामाइनमध्ये होतं. आता हिस्टामाइन हे आपल्या बॉडीसाठी खूप युजफुल असतं कारण ते आपल्या इंटेस्टाईनमधल्या ज्या फिजिओलॉजिकल प्रोसेस आहेत त्या रेग्युलेट करण्यासाठी युजफुल आहे. त्यानंतर हे हिस्टामाइन जे आहे ते इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ न्यूरोट्रान्समिटर. त्यामुळे जे ॲमिनो ॲसिड असतात त्याचं कन्वर्जन हिस्टामाइनमध्ये होणं गरजेचं असतं. मग त्यासाठी कोणतं एन्झाईम लागतं तर हिस्टिडीन डिकार्बोक्सिलेज. हिस्टिडीन डिकार्बोक्सिलेज एन्झाईम लागतं. तर डिकार्बोक्सिलेज म्हणजेच काय तर रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. मग हिस्टिडीनमधून CO2 रिमूव्ह होतो आणि त्यामुळे तयार काय होतं तर हिस्टामाइन तयार होतं. सो सच टाईप ऑफ एन्झाम्स रिक्वायर लायजेस टाईप ऑफ एन्झाम्स. देन द फिफ्थ क्लास इज आयसोमरेज. आता आयसोमरेज हे जे एन्झाम्स आहेत ते आयसोमर्स फॉर्म करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. आता आयसोमर्स म्हणजेच काय तर इथे का होतं, सबस्ट्रेटचं कन्वर्जन प्रोडक्टमध्ये होतं. मग इथे सबस्ट्रेट आणि जे प्रोडक्ट आहे त्यांच्यामधले ॲटम्स जे आहे द नंबर ऑफ ॲटम्स आर सेम. आता इथे ग्लुकोज 6 फॉस्फेट आहे आणि इथे फ्रुक्टोज 6 फॉस्फेट आहे. ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. मग यांच्यामध्ये ॲटम्सचा नंबर जो आहे तो सारखा असतो. पण इथे चेंज कुठे होतं तर they change their structure, means the arrangement of atoms. So isomers are compounds that contain exactly same number of atoms, but means they have a same empirical formula but differ from each other by the way in which the atoms are arranged. ॲटम्सची अरेंजमेंट बदलते पण ॲटम्सचा नंबर सारखा असतो. मग असं कन्वर्जन होण्यासाठी आयसोमरेज टाईप ऑफ एन्झाम्सची गरज असते. सो दीज एन्झाम्स कॅटलाइज स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट्स. स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट बदलण्यासाठी हे युजफुल असतात. स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट्स विदिन अ मॉलिक्यूल. देअर नॉमेनक्लेचर इज बेस्ड ऑन द टाईप ऑफ आयसोमेरिझम. आयसोमेरिझमचे वेगवेगळे टाईप्स आहेत हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये स्टडी करणारच आहात. मग ह्या आयसोमेरिझम टाईपनुसार एन्झाईमला नाव दिलं जातं. सो दस दीज एन्झाईम्स आर रॅसिमेजेस,
इपीमेरेजेस हे एन्झाईमच्या टाईपनुसार नावं आहेत. म्हणजेच आयसोमेरिझमच्या टाईपनुसार ही नावं आहेत. आयसोमेरेजेस, म्युटेजेस एटसेट्रा. सो सी this enzyme xylose isomerases. Okay, so it is responsible for the action on a xylose. Okay, see here, this is a glucose 6-phosphate. So here see this diagram, see this structure here, glucose 6-phosphate, 6 कार्बन कंटेनिंग स्ट्रक्चर आणि 6वा जो इथे कार्बन आहे त्याला फॉस्फेट ग्रुप इथे अटॅच झालेला आहे. ओके, अँड इट कन्वर्ट्स इनटू फ्रुक्टोज 6-phosphate बाय द एन्झाईम आयसोमेरेज. या एन्झाईममुळे ग्लुकोज 6-phosphate कन्वर्जन फ्रुक्टोज 6-phosphate होतं. म्हणजे हा फॉस्फेट ग्रुप 6 कार्बनलाच अटॅच्ड आहे, पण ग्लुकोजचं कन्वर्जन फ्रुक्टोजमध्ये झालं. ग्लुकोज इज 6 कार्बन कंटेनिंग स्ट्रक्चर्स. ग्लुकोज हे 6 कार्बन कंटेनिंग स्ट्रक्चर आहे आणि फ्रुक्टोज हे 5 कार्बन कंटेनिंग स्ट्रक्चर आहे. पण तरीसुद्धा यांच्यामधले ॲटम्स जे आहेत त्यांचा नंबर सारखा असणार, पण अरेंजमेंट बदलते. सो दिस इज द 5th क्लास. देन द 6th इज लायगेजेस और सिंथेटेजेस. लायगेजेस और सिंथेटेजेस. सिंथेटेज म्हणजे काहीतरी फॉर्म करणार, न्यू प्रोडक्ट फॉर्म करणार. दीज आर द एन्झाईम सिंथेसिस करणार. ओके, सो दीज आर द एन्झाईम्स विच कॅटलाइज द कोव्हॅलंट लिंकेज. जे कोव्हॅलंट लिंकेज असतं म्हणजे दोन मॉलिक्युल्सना बाइंड करून ठेवणारं लिंकेज, कोव्हॅलंट लिंकेज ऑफ द मॉलिक्युल्स युटिलायझिंग द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम हायड्रोलायसिस of an energy rich compounds like ATP and GTP. See here, energy rich compounds ATP and GTP. ATP means adenosine triphosphate and GTP means guanosine triphosphate. आता इथे ATP मध्ये ॲडेनिन हे नायट्रोजनस बेस असतं, रायबोज अँड 3-phosphate, आणि GTP मध्ये गॉनोसिन हे नायट्रोजनस बेस असतं प्लस फॉस्फेट असतं आणि शुगर असते, रायबोज शुगर असते, ATP अँड GTP. मग यांचं ब्रेकडाऊन झाल्यावर जी एनर्जी रिलीज होते ती लायगेजेसच्या एन्झाईम ॲक्ट होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते. सी हियर, ग्लुटॅथिओन सिंथेटेज अँड पायरुवेट कार्बोक्सिलेज. दीज आर सम एक्झाम्पल. आता आपण इथे पायरुवेट कार्बोक्सिलेज एन्झाईम यूज करून एखादी रिॲक्शन्स स्टडी करूया. सो हियर पायरुवेट डिकार्बोक्सिलेज, पायरुवेटवरती ॲक्ट होण्यासाठी पायरुवेट कार्बोक्सिलेज एन्झाईमची गरज आहे. आणि इथे कार्बोक्सिलेज आहे मीन्स ॲडिशन ऑफ CO ग्रुप पायरुवेटला अटॅच्ड होणार. ओके, आणि हे अटॅचमेंटसाठी CO ग्रुप पायरुवेटला अटॅच होण्यासाठी ATPचं ब्रेकडाऊन होणं गरजेचं आहे, जेणेकरून ATPमधले बॉन्ड्स ब्रेक झाले की त्यामधून जी रिलीज होणारी एनर्जी आहे ती या बाइंडिंगसाठी युजफुल असते. त्यामुळे ही जी एनर्जी रिलीज झाली त्यामुळे CO ग्रुप पायरुवेटला अटॅच झाला अँड फायनली इट फॉर्म ऑक्झॅलो ॲसिटेट. त्यामुळे ऑक्झॅलो ॲसिटेट फॉर्म झालं आणि ATPचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे ADP आणि IP फॉर्म झाले, मीन्स इनऑर्गॅनिक phosphate फॉर्म झाले. सो दीज आर दी ligases type of enzymes. So all these are 6 types of the 6 different classes of the enzymes. Thank you.